आता 3 उमेदवार आणि विदर्भातली आता लवकर येईल त्याची आज ओबीसी बहुजन पक्षाच्या कोर कमिटीची आज या ठिकाणी बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये ज्या उर्वरित जागा ज्या आहेत, काही यापूर्वी आम्ही 9 उमेदवार जे आहेत ते आम्ही या ठिकाणी त्यांची यादी घोषित केली होती। बहुतेकांचे अर्ज दाखल झाले आणि बहुतेकांचे आज छाननीमध्ये सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांचे जे आहेत ते अर्ज जे आहेत ते आज छाननीमध्ये आज क्लिअर झालेले आहेत। त्यामुळे ते 9 उमेदवार आमचे ह्या रिंगणामध्ये आमचे उतरलेले आहेत। त्या 9 पैकी नांदेडचा उमेदवार जो आहे तो नांदेडचा उमेदवार अविनाश भोशीकर यांनी वंचितच्याकडून फॉर्म भरल्यामुळं आमचा जो दुसरा स्टँडबाय उमेदवार होते ते म्हणजे भगवानराव वाघमारे, माजी पंचायत समितीचे अध्यक्ष जे आहेत, त्यांचा अर्ज त्या ठिकाणी आम्ही भरलेला होता आणि त्यांचा पण अर्ज जो आहे तो आज छाननीमध्ये क्लिअर झालेला आहे। त्यामुळे नांदेडमध्ये आता अविनाश भोशीकरच्या जागी भगवान वाघमारे हे आमचे अधिकृत आमचे पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने निवडणूक लढवतील। धाराशिव उस्मानाबादची उमेदवारी जी आहे त्याच्यावरून बऱ्याच पक्षामध्ये अनेक उमेदवार असल्यामुळे त्याची निवड करण्यामध्ये थोडा वेळ गेलेला आहे, परंतु आज त्यामध्ये सुद्धा आज आमच्या कोर कमिटीमध्ये आज एकमत होऊन त्या ठिकाणी अर्जुन सलगर यांची उमेदवारी जी आहे तिच्यावरती एकमत झालेलं आहे आणि त्याची उमेदवारी जी आहे ते ओबीसी बहुजन पक्षाच्या वतीने निश्चित झालेली आहे। त्याची फॉर्म माझ्या मते हा 3ऱ्या टप्प्यात असल्यामुळे 12 तारखेनंतर फॉर्म भरायची आहे, पण त्या ठिकाणी ताकदीनं अर्जुन सलगर यांना निवडणुकीचा खूप मोठा अनुभव आहे आणि ओबीसी आणि धनगर समाजाची संख्या फार मोठ्या संख्येनं आहे। अर्जुन सलगर हे धनगर समाजाचे आहेत आणि त्यामुळं प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांची लढाई जी आहे त्या ठिकाणी एक प्रखर अशी लढत जी आहे त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि ओबीसींचं 60% मतदान त्या ठिकाणी असल्यामुळं आणि जर वंचित आणि मागासवर्गीय जे आहेत आणि मुस्लिम त्या ठिकाणी जर सोबत आले तर वन वे अर्जुन सलगर जे आहेत यांचा विजय जो आहे तो धाराशिवमध्ये निश्चित मानला जातो आहे। त्याचप्रमाणे भंडारा गोंदिया या ठिकाणी ओबीसी चळवळीतील नेते, एक अभ्यासक, एक विचारवंत जे आहे त्यांनी ओबीसीच्यामध्ये फार म्हणजे गेल्या 10-15 वर्षापासून ओबीसी चळवळीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे। त्यांनी यापूर्वी त्यांचा अर्ज भरून ठेवलेला आहे, तर आमच्या पक्षातर्फे त्यांना पुरस्कृत म्हणून जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। श्री प्रदीप ढोबळे हे एक उच्च विद्याविभूषित आहेत, एअरक्राफ्ट इंजिनियर आहेत आणि ओबीसीचे गाडे अभ्यासक आहेत। त्यांची ओबीसी सेवा संस्था नावाची ओबीसी सेवा संघ नावाची संस्था आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून ते अनेक वर्ष ओबीसी चळवळीत काम करत आहेत। त्यामुळं आमच्या पक्षाने त्यांना पूर्णपणे सक्रिय पाठिंबा देण्याचा आम्ही निश्चय या ठिकाणी केलेला आहे। सांगलीची लोकसभा जी आहे त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी उमेदवारी लढणार आहे हे यापूर्वी जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे सांगलीमध्ये एक फार मोठी चुरस त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे, कारण भाजपचा उमेदवार जो आहे तो गेल्या 10 वर्ष त्या ठिकाणी त्याची अँटी इन्कम्बन्सी आहे। त्या ठिकाणी मोदीची लाट नाही आहे, राम मंदिरची पण लाट नाही आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर सुद्धा तसं काहीच त्या ठिकाणी गेल्या 10 वर्षात घडलेलं नाही आहे। त्यामुळं भाजपच्या उमेदवाराला सुद्धा फार मोठी प्रचंड मेहनत त्या ठिकाणी घ्यावी लागत आहे। शिवसेनेचा उमेदवार जो आहे तो एक पैलवान आहे, म्हणजे कुस्तीगीर आहे तो आणि कुस्तीगीर असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांचं तसं काम त्या ठिकाणी काही नाही आहे। फक्त काय बैलगाड्याच्या शर्यत जी आहे त्या 2 बैलगाड्याच्या शर्यती घेतल्या एवढंच काय ती जमेची बाजू आहे। आता बैलगाड्याची शर्यती घेऊन किंवा कबड्डीचे सामने घेऊन किंवा क्रिकेटचे सामना भरून जर खासदारकीची निवडणूक लढवता येत असेल तर याच्यापेक्षा शोकांतिका आणखीन काही नाही आहे राजकारणाची महाराष्ट्राच्या। पण त्यावर माझी उमेदवारी जी आहे ते त्या ठिकाणी मी जतमध्ये मी 5 वर्ष आमदार होतो, त्याच्या आधी 6 वर्ष विधान परिषद होतो। त्या जिल्ह्यामध्ये आमचे वडील शिवाजी बापू शेंडगे हे त्या ठिकाणी आमदार होते, मंत्री होते। फार मोठी म्हैसाळच्या विकासाची पाने आणून त्या ठिकाणी बराच मोठा विकास जो आहे तो आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून झालेला आहे।
धनगर समाजाला एनटीचं आरक्षण जे आहे ते सुद्धा शिवाजी बापू शेंडगे यांच्या अथक प्रयत्नातून झालेलं आहे. त्यामुळे फार मोठा विकास धनगर समाजापासून झालेला आहे. आणि आता ओबीसींची चळवळ जी आहे ही आरक्षणाची चळवळ जी आम्ही या ठिकाणी सुरू केली आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळं ह्या ओबीसीचा मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीमध्ये आरक्षण जे आहे ते जरांगे पाटलांच्या माध्यमातून जे मागितलं गेलं त्याच्यामुळे फार मोठी एक उद्विग्नता जी आहे ती ओबीसी समाजामध्ये आलेली आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत आता ओबीसीचं मतदान हे ओबीसीलाच दिलं गेलं पाहिजे. ह्या भूमिकेमध्ये या महाराष्ट्रात तमाम ओबीसी आणि भटकेमुक्त समाज आलेला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये जवळपास 9 लाख मतदान जे आहे ते ओबीसी आणि भटक्यामुक्तांचं आहे. आणि त्यामुळं ही मतं जर एकत्रितपणे जर मला जर मिळाली तर माझ्या मते वनवे जो आहे इवन प्रतीक पाटील आपले विशाल पाटील जे आहे काँग्रेसचे आता इतकी वाईट अवस्था आहे की त्यांना तिकिटासाठी वन फेरावं लागत आहे. दिल्ली मुंबई इथं सगळं झालं आहे. पण आजपर्यंत तरी या काँग्रेस पक्षाची उमेदवारी अजून फायनल झालेली नाही. आता माध्यमांच्या मध्ये ते राज्यसभा द्यायची काय वावड्या उठत आहेत. पण एकंदरीत जरी काँग्रेसची उमेदवारी त्याने अपक्ष म्हणून जरी लढवली तरी चौरंगी लढत होईल. आणि त्या चौरंगी लढतीमध्ये माझा विजय आणखीन सोपा होणार आहे. आणि वनवे जो आहे वनवे माझा विजयाचा रस्ता हा वनवे असेल. काल मी पलूस तालुक्यात दौरा केला. प्रचंड मोठा उत्साह जनतेमध्ये आहे. कारण विकासाच्या बाबतीमध्ये बोंब सगळ्या गेल्या 10-15-20 वर्ष झालेले आहे. या जिल्ह्याकडे मोठमोठी पदं, मुख्यमंत्रीपदं, उद्योग खातं, अर्थ खातं एवढी मोठमोठी खाते आली तरीसुद्धा या जिल्ह्याला काय असं मिळालेलं नाही आहे. आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये विकासाच्या ह्याच्यामध्ये मुद्द्यावर मी ह्या ठिकाणी निवडणूक या ठिकाणी लढणार आहे. आणि त्याचप्रमाणे आरक्षणावरती मराठा आरक्षणाचा विषय तर आम्ही मराठ्यांना पाठिंबा दिलेला आहे. आम्ही विरोध केलेला नाही. गरीब मराठ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. परंतु जरांगेने जे ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे याच्यामुळं मात्र मराठा आणि ओबीसी वाद जो आहे तो त्याच्यामुळे निर्माण झालेला आहे. आमचा विरोध मराठा समाजात मुळीच नाही आहे. त्यांना अजूनसुद्धा वेगळा प्रवर्ग करून वेगळं आरक्षण देण्यासाठी आमचा सदैव पाठिंबा आमचा त्या ठिकाणी राहणार आहे. तर अशा प्रकारे ही निवडणूक जी आहे या बारामतीमध्ये आमचा उमेदवार जो आहे त्या ठिकाणी 25,000ची सभा जी आहे प्रचाराचा सभा घ्यायला 25,000 सभा बारामतीमध्ये आमची होते. महेश भागवत त्या ठिकाणी मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी पवार फॅमिलीच्या विरुद्ध लढत आहेत. एकीकडं ननंद आणि एकीकडे भाऊजाई याच्यामध्ये या 2 प्रस्थापितांच्यामध्ये नक्कीच आमचा उमेदवार जो आहे तो ओबीसी आणि धनगर समाज असेल माळी समाज मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आहे. आणि याच्यामध्ये ओबीसीचा उमेदवार जो आहे तो प्रचंड मोठ्या संख्येने निवडणूक जिंकण्याची परिस्थिती आहे त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. परभणीमध्ये सुद्धा ओबीसीचा मोठा वर्ग आहे. तिथे जानकरांनी अर्ज भरलेला आहे. तुमच्याकडून सुद्धा हरिभाऊ राठोड यांनी अर्ज भरलेला आहे. हरिभाऊ शेळके काय जानकरांकडून काय विनंती करण्यात आलेली आहे? कारण दोन्ही उमेदवार असल्यामुळे कुठेतरी मतं विभागली जातात. हे पहा महादेव जानकरांची उमेदवारी जी आहे ती आधी माढा लोकसभामध्ये निश्चित झाली होती. पवारसाहेबांच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडून त्याची निश्चित झाल्यामुळं आम्ही माढा लोकसभा मतदारसंघामध्ये कुठलाही उमेदवार जो आहे तो आम्ही फायनल केला नाही. आणि अचानक एक दिवशी बातमी आली की आता काल पवारसाहेबांसोबत असले जानकर तर त्या फडणवीसांच्या मिठीत गेले. आणि त्यानंतर पुन्हा अजित पवारांच्याकडून त्या ठिकाणी उमेदवारी ही झाली. पण त्याचप्रमाणे आम्ही परभणीचा उमेदवार जो आहे हरिभाऊ शेळके त्या ठिकाणी एक मोठं नेतृत्व ओबीसीचं आहे त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी आम्ही घोषित केली होती. आणि ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की ही हरिभाऊ शेळकेची उमेदवारी आल्यामुळं त्या ठिकाणी ही जागा नक्कीच निवडून येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळं आता ती जागा निवडून न द्यायची असेल तर एखादा ओबीसी मधलाच एखादा उमेदवार त्या ठिकाणी दिला पाहिजे. ह्या भूमिकेतून जे महायुती जी आहे त्यांनी जानकरांना एका दिवसात चक्र फिरवली आणि जानकरांची उमेदवारी आमच्या नंतर त्या ठिकाणी आलेली आहे. आता जानकरांचे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जानकरांनीसुद्धा मला फोन केला होता. बाकी सगळ्यांचे हे आहे की बाबा तिथं ओबीसींच्या मताचं विभाजन होऊ नये यासाठी आपल्याला एकत्रितपणे काहीतरी निर्णय करायला पाहिजे काय ह्या भूमिकेमध्ये बरेचसे कार्यकर्ते नेते मंडळी त्या ठिकाणी चर्चा सुरू आहेत. आता या ठिकाणी जानकरांची आमची चर्चा होईल आणि त्यातून काय तर मध्यमार्ग काढता येतं का याचा प्रयत्न निश्चित आम्ही करू. परंतु त्या ठिकाणी समजा पाठिंबा जरी दिला आम्ही जानकरांना तर जानकर आमच्या ओबीसी पक्षाचे जे आमचे उमेदवार जे आहेत त्यांना पाठिंबा देऊ शकतील का हा पण एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो आहे. आणि निवडून आल्यानंतर जानकर ओबीसींचे होतील का काय हा पण एक प्रश्न आहे. कारण ते फडणवीसांचे होतील किंवा अजितदादाचे होतील तर त्यांनी ओबीसीचे व्हायला पाहिजे अशी भूमिका एकंदर सगळ्यांची आहे. तर त्या आम्ही हे जे मुद्दे जे आहेत ते बरेच कन्फ्युजनचे मुद्दे आहेत ते जानकरांची प्रत्यक्ष चर्चा
करूनच त्याच्यावरती माझ्या मते मार्ग निघू शकेल. असं नाही की मार्ग निघू शकणार नाही, पण त्या बाबतीत मार्ग काढण्याचा आमचा निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न असेल. वंचित आणि आज किती उमेदवार वंचितचं राहिलं. आज काय, आज 3 उमेदवार, आजच्या बैठकीत आपण 3 उमेदवार जाहीर केलेले आहेत. एक तर अर्जुन सलगर, भगवान वाघमारे आणि प्रदीप ढोबळे असे आता एकूण आमचे पक्षाचे 3 म्हणजे 9 3 12 उमेदवार जे आहेत ते आम्ही त्यात 9 11 झाले. 11 उमेदवार जे आहेत ते आम्ही झालेले. बाकीचे काही उमेदवार जे आहे उद्या आमची प्रेस करून होणार आहेत. उद्या बहुतेक उमेदवार जे आहेत बाकीच्या महाराष्ट्रातले जे आहेत त्या उमेदवारी आमच्या उद्यापर्यंत फायनल होतील. उद्या आमची उमेदवारी जाहीर होतील. मात्र कुणाला पाठिंबा दिलाय का, वंचित असू दे किंवा काही ठिकाणी तुम्ही पाठिंबा दिला सुद्धा कळलं? हे पहा, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आमच्यासोबत ओबीसी महाएल्गार मेळाव्यामध्ये अनेक लाखांच्या सभा आमच्या झाल्या आणि एकत्रितपणे आम्ही एक भूमिका सगळ्या समाजामध्ये आम्ही गेली की आरक्षणवाद्याला मतदान द्यायचं आहे. ही भूमिका आम्ही हे केली, समाजामध्ये आम्ही दिलेली आहे. त्याचप्रमाणे मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट वेगळं आणि ओबीसीचं ताट वेगळं, ही भूमिकासुद्धा आम्ही एकत्रितपणे भूमिका या ओबीसीच्या महाएल्गार मेळाव्यामध्ये आम्ही मांडलेली आहे. मध्यंतरी अचानक प्रकाश आंबेडकर हे जरांगेंच्या भेटीला गेल्यामुळं आणि त्यांच्याच युतीच्या बातम्या आल्यामुळं त्यामुळं महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा डिस्टर्ब झाला आणि त्यामुळं आम्हाला भूमिका घ्यावी लागली की जर आंबेडकर जर ओबीसी जरांगेसोबत जाणार असतील तर मग आता जरांगेसोबत आम्ही जाऊ शकत नाही, ही भूमिका आम्ही स्पष्ट केली. परंतु आता जरांगेंचा विषय आता संपलेला आहे, त्यांची युती काही झालेली नाही आहे, त्यांची उमेदवार पण ते देणार नाही आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा जे आहे एकत्रित बसून जे आहे तो बाकीच्या ज्या उमेदवारी ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगलीमध्ये आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, माझ्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. आम्हीसुद्धा आंबेडकरांची जी उमेदवारी जी आहे अकोल्याची त्यांना त्या ठिकाणी आम्ही पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. बाकीच्या ज्या जागा ज्या आहेत त्याच्या ठिकाणी अजूनसुद्धा, कारण 8 तारखेला फॉर्म मागे घ्यायची हे आहे. काही ठिकाणी त्यांनी आम्ही ज्या ठिकाणी दिले त्यांनी उमेदवार दिलेले आहेत, त्यांचे उमेदवार ज्या ठिकाणी आहेत ते आमचे उमेदवार आहेत. पण तरीसुद्धा हे एकत्रित बसून 8 तारखेच्या आधी फॉर्म विड्रॉ करायच्या आधी जर आमची बैठक होऊ शकेल, जर बैठक झाली तर त्यामध्ये अजूनही आमची युती होण्याचा मार्ग जो आहे बाकीच्या जागेवर सुद्धा एकमत आमचं होण्याची शक्यता आहे. मुंबईतलं काय स्थिती आहे 6 लोकसभामध्ये ओबीसी बहुजन पार्टी काय उमेदवार? मुंबईमध्ये आम्ही फक्त एकच उमेदवार जो आहे तो त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत. त्याची तो 4थ्या टप्प्यातली निवडणूक असल्यामुळं ते आम्ही काही घाई करत नाही. आणखीन काय उमेदवार जो आहे त्या ठिकाणी येणार उत्तर मध्य मुंबई त्या ठिकाणी आमच्याकडे उमेदवार तयार झालेला आहे. उत्तर मध्य मुंबई या ठिकाणी आम्ही उमेदवार देणार आहोत. त्याचप्रमाणे ईशान्य मुंबई जे आहे ईशान्य मुंबई तिथेही आम्ही उमेदवार देणार आहोत. 2-3 उमेदवार आमच्याकडे आमच्याकडे अप्रोच झालेले आहेत आणि त्यावेळी शेवटच्या टप्प्यात असल्यामुळं अजून एक 4-5 किंवा कदाचित पुढच्या आठवड्यातसुद्धा हे बाकीच्या उमेदवार जे आहेत त्यांचे पुढच्या आठवड्यात आम्ही जाहीर करू. धन्यवाद. आता 3 उमेदवार आणि विदर्भातली आता लवकर येईल त्याची